नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून आणि भरभरून स्वागत आहे. तर आजही मी तुमच्यासाठी एकदम सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या रांगोळ्या घेऊन आलेली आहे. तर या तिन्ही रांगोळ्या तुम्ही नक्की बघा, नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ अजिबात स्किप नका करू, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल, कशी मी रांगोळी काढली, कसा शेप दिलेला आहे. म्हणजे जर तुमची रांगोळी ओबडधोबड झाली, तरी तुम्ही त्याला कसं व्यवस्थित करू शकता, हे मी या भागामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर रांगोळ्या आवडल्या तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला आपलं चॅनल नक्की शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. बघू शकता, ही आपली पहिली रांगोळी आहे आणि तुम्हाला प्रत्येक रांगोळी ही युनिक बघायला भेटणार आहे मैत्रिणी. एकही रांगोळी रिपीट नाही आहे. काहीतरी नवीन मी असं थोडा विचार करूनच रांगोळ्या तयार केलेल्या आहे आणि ह्या रांगोळ्या काढल्यावर नक्की तुमचं कुणीतरी कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. मी जेव्हा रांगोळी काढते, आमच्या इथल्या मावशी, कुलकर्णी मावशी, त्या दरवेळेस मला सांगतात, "मी जेव्हा तुझी रांगोळी बघते ना, 5 मिनिटं मी रांगोळी बघतच बसते" म्हणे. त्यांना खूप आवडते रांगोळी. आज पण त्या गावावरून आल्या आणि मला म्हटल्या, की "खूप सुंदर रांगोळी काढली." मी ती चांदणीची रांगोळी ना, ती काढली होती घरासमोर. तर अशा पद्धतीने तुमचंही कुणीतरी कौतुक करावं, असं मला वाटतं. नुसतं कौतुकच नाही, तर आपल्या दाराची पण शोभा वाढते, घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्यामुळे रांगोळी नक्की, नक्की काढत जा. मला खूप जणांनी सांगितले, तुमच्या रांगोळ्या खूप छान असतात. तर त्यावरून म्हणजे आपल्याला छान वाटतं, की कुणीतरी आपलं कौतुक करतंय असं. अशा पद्धतीने बघा, आपली ही पहिली रांगोळी पण संपत आलेली, म्हणजे काढून होत आलेली आहे. मी हा व्हिडिओ संध्याकाळी एडिट करते. आता 7 वाजत आलेले. हां, बरोबर 7 वाजलेत. तर इकडे खूप पाऊस येतोय आणि विजा पण चमकताय. विजांचा गडगडाट पण येईल. तो मला थोडा जरा आवाज आवाज तर येणार नाही, एवढा जोरात नाही आहे. पण पाऊस तर चालू आहे आणि आता पेरणीचे दिवस चालू झाले. शेतकऱ्यांची लगबग चालू झाली आहे. सकाळी 8 वाजेशी ते शेतात जातात आणि पेरणीची तयारी करतात. चांगलं आहे, म्हणजे पावसाळ्यात मेमध्ये तर पाऊस पडूनच गेला. त्याच पद्धतीने आपला थोडा गॅप घेतला पावसाने आणि पुन्हा पावसाळा आपला सुरू झालेला आहे आणि पावसाळा खूप जणांना आवडतो, कारण की वातावरणच खूप भारी असतं पावसाळ्यात. तर चला, आपली ही दुसरी रांगोळी बघू शकता तुम्ही. यात मी रांगोळीमध्ये तुम्हाला वर्तुळ कसं काढायचं ते दाखवलेलं आहे. टिंब टाकून घ्यायचा आणि बोटाच्या सहाय्याने त्याला आकार द्यायचा. तुम्ही आपलं छोट्या औषधाच्या बॉटलचं झाकण असतं, त्याच्या मदतीने पण हा सर्कल करू शकता. मी एकात एक 2 सर्कल काढलेले आहे. बघा तुम्ही आणि प्रत्येक स्टेप व्यवस्थित बघा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला शिकायला भेटेल काहीतरी. तुम्ही पण म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित जमेल सगळ्या रांगोळ्या. त्या दोघांमध्ये मी पिवळा कलर भरून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरा कलरही भरू शकता. काहीच हरकत नाही आहे. आणि ही रांगोळ्या नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. मला खूप छान वाटेल तुम्ही रांगोळ्या जर ट्राय केल्या तर. आणि तुम्हाला जर व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नसेल तर म्हणजे चॅनलला डायरेक्ट तुम्ही व्हिजिट करा आणि तिथे जाऊन तुम्हाला व्हिडिओ दिसेल. रोज दुपारी 1 वाजता तुम्हाला आपला व्हिडिओ बघायला भेटेल. शॉर्ट व्हिडिओ पण आपण टाकत असतो सकाळी 9ला आणि संध्याकाळी 6ला. संध्याकाळी 6ला तर रोज बघायला भेटेल. सकाळचा थोडा कधी-कधी नाही टाकत मी. तर पण मोठे व्हिडिओ बघत जा, त्यात डिटेलमध्ये रांगोळी असते. शॉर्टमध्ये थोड्या स्किप केलेल्या असतं, कारण की तेवढा टाईम लिमिट असतं ना आपल्याकडे, तेवढाच व्हिडिओ आपल्याला दाखवायचा असतो पब्लिकला. तर बघू शकता ही रांगोळी तुम्ही. मध्ये कलर भरून घेतले असे किती 1, 2, 3, 4 कलरचे आपले सर्कल झालेले आहेत. म्हणजे 3 व्हाईट कलरचे, 1 रेड कलरचा आणि मध्ये त्याला पिवळा कलर दिला आहे. बाजूने अशा रेषा आणि बघा इथं तुम्ही बघू शकता 2 लाईन जर तुम्हाला सरळ करायची असेल तर बघा कशी ट्रिक वापरली. मध्ये एक बोट असा फिरवलेला आहे, ती बरोबर लाईन म्हणजे असं सरळ करायचा बोट, बरोबर ती लाईन सरळ होऊन जाते आणि बाजूने तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी ठेवायची, बाकीची पुसून टाकायची. बघू शकता, म्हणजे ही पण एक तुमच्यासाठी एक ट्रिक आहे रांगोळी सरळ करण्यासाठी. आणि तसंच बाजूने आपण 3-3 टिंब देऊन फुलाचा आकार देणार इथे. बघू शकता तुम्ही. आधीच्या पण रांगोळ्या नक्की बघा. खूप मैत्रिणींचा खूप छान-छान रिस्पॉन्स येत आहे. खूप छान-छान कमेंट्स येत आहेत. खूप भारी वाटतंय मला आणि सगळ्यांना धन्यवाद आहे, तुम्ही कमेंट्स करताय. म्हणजे माझा मान ठेवून तुम्ही मला कमेंट्स करताय आणि तुम्हालाही नक्कीच रांगोळ्या आवडत असेल, त्यामुळे तर तुम्ही कमेंट करतायत. तर अशाच तुम्ही
दररोज मी अशाच रांगोळ्या काढणार आहेत आणि तुमच्यासाठी दररोज मी ह्या अशा सोप्या सुंदर पटकन होणाऱ्या रांगोळ्या घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघत जा रोज. तुम्हाला जेव्हा पण टाईम भेटेल तेव्हा व्हिडिओ बघत जा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. असं नाही की 1 वाजता अपलोड झाला म्हणजे अरे बाबा 1 वाजताच बघायचं, तसं नाही. तुम्ही तुमचा टाईम वेळ काढून बघा, पण नक्की बघा आणि रांगोळ्या नक्की ट्राय करा. रोज प्रॅक्टिस करा आणि ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी सांगते, तुम्ही रोज प्रॅक्टिस करा आणि म्हणजे छोटे जे बिंदू टिंब कसे काढायचे, रेष कशी काढायची, सर्कल कसा काढायचा याची प्रॅक्टिस करा तुम्ही. म्हणजे तुम्हाला बरोबर रांगोळी जमायला लागेल आणि एक दिवस नक्की तुम्हाला ह्याच पद्धतीच्या रांगोळ्या जमतील. तर बघू शकता तुम्ही आणि ह्या रांगोळ्या खूप सोप्या आहे, काहीच अवघड नाही, कुणालाही जमून जातील एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर. दुसरी रांगोळी रेडी झाली आहे आपली. तिसरी रांगोळी बघू शकता तुम्ही. ही तर रांगोळी मी अशीच इमॅजिन करून काढलेली आहे. अरे बाबा कसं करायचं, कशी काढायची. तर बघू शकता तुम्ही. म्हणजे एक डमरूच्या आकाराची ती रांगोळी झालेली आहे. 2 त्रिकोण तयार केले होते मी. आणि ही जी रांगोळी ना मैत्रिणीनो, ती उभी मी काढलेली आहे. तुम्ही ती आडवी पण काढू शकता. बघू शकता तुम्ही जेव्हा लास्टला रांगोळी रेडी होईल ना, तर ती आडवी पण काढू शकता. म्हणजे बघा तुम्ही एकदा लास्टला बघून घ्या म्हणजे समजेल तुम्हाला माझं काय म्हणणं आहे ते. अशा 3 रेषा दिल्यात. आणि आपल्या कम्युनिटी पोस्ट म्हणजे पोस्ट नावाचा ऑप्शन आहे एक आपल्या यूट्यूब चॅनलवर, तिथे पण तुम्ही चेक करत जा. मी नवीन अपडेट्स तिथे देत असते. म्हणजे रांगोळी दुसऱ्या दिवशी कुठली रांगोळी काढणार वगैरे. तर ते पण चेक करत जा. जुने आपले प्लेलिस्ट आहे ती पण बघा. म्हणजे त्या सणांच्या रांगोळ्या आहेत. आधी काढलेल्या मी जुन्या रांगोळ्या आहे माझ्या त्या मागच्या वर्षीच्या. आपल्या चॅनलला आता ह्या डिसेंबरमध्ये 2 वर्ष पूर्ण होतील. आता 1.5 वर्ष झालेलं आहे. तर 1.5 वर्षात आपल्याला खूप छान रिस्पॉन्स भेटला आहे. स्वामींची कृपा, तुमचा आशीर्वाद, त्यामुळे हे सगळं घडून आलेलं आहे आणि लवकरच आपण पुढचा पण टप्पा पार करणार आहोत. तर त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. रांगोळ्या नक्की बघत जा तुम्ही. तर स्वामींचा नेहमी आपल्या पाठीशी आशीर्वाद असतो. आपण मनापासून त्यांचं नामस्मरण करा. देव म्हणत नाही की तुम्ही मला मंदिरात येऊन भेटा, तुम्ही मला दक्षिणा द्या, तुम्ही मला नैवेद्य द्या, काहीच नाही. तुम्ही फक्त मनापासून आणि मनापासून एखाद्या गरजू व्यक्तीची तुम्ही म्हणजे ज्याला खरंच गरज आहे त्यांची मदत करत चला. तुम्हाला बरोबर तुमचं त्या कर्माचं फळ भेटून जाईल आणि नेहमी मदत करत चला असं माझं म्हणणं आहे. बघू शकता ही बाई रांगोळी, तिसरी रांगोळी आपली. किती सोपी सुंदर आहे. बघा तुम्ही आता हे जे म्हणजे ही आडवी कशी काढायची ते तुम्हाला कळलं असेल. आडवी पण होऊ शकते ही रांगोळी आणि उभी पण छान वाटते. तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही पण रांगोळ्या काढून झाल्या. रांगोळ्या नक्की ट्राय करा आणि प्रॅक्टिस करत राहा आणि भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन सुंदर सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्यांसहित. तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.